नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला भाताचा एक छानसा प्रकार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 ते 3 बाळे तेल टाकले, त्यानंतर खडे मसाले, तमालपत्र, हिरव्या मिरच्या, दालचिनी, लवंग आणि मिरे टाकलेले आहे। त्यानंतर इथे ते चांगलं परतल्यानंतर मोठा मोठा असा आकारातला कांदा कापून याच्यामध्ये छान याच्यात आपल्याला परतून घ्यायचा आहे। 1 2 ते 3 मिनिटं थोडा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं। त्यानंतर इथे लसण अद्रकची पेस्ट टाकली मी 1 चमचा, ती सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आणि चांगली तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची। तर इथे व्यवस्थित हे सगळं जिन्नस परतून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असा हा भाताचा प्रकार जर बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा मी कॉर्नचे दाणे, शिमला मिरची आणि टोमॅटो हे सुद्धा लांब लांब आकारामध्ये कट करून टाकून घेतलेला आहे। तुम्ही इथे आवडत असतील तर दुसऱ्या भाज्या सुद्धा तुमच्या घरात जे अवेलेबल असतील ते टाकू शकता। इथे तुम्ही गाजर, फ्लॉवर, ब्रोकोली, त्यानंतर पत्ताकोबी यासारख्या भाज्या सुद्धा टाकू शकतात, मटार सुद्धा टाकू शकतात फ्रोझन। तर इथे बघा सर्व भाज्या छान थोड्या अजून सॉफ्ट व्हाव्या आणि चांगले शिजाव्यात म्हणून मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि मीठ टाकल्यानंतर इथे थोडीशी जिऱ्याची पावडर टाकून घेतली आहे। जिरे चांगली भाजून इथे पूड केलेली आहे। नंतर इथे धने पावडर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे। तर याने छान फ्लेवर येतो आपल्या भाताला, त्यामुळे नक्की टाकून बघा तुम्ही, छान लागतो हा भात मग। तर इथे व्यवस्थित हे परतवून घेतलेला आहे। अगदी आपल्या हाताखालचं असलेलं साहित्य, घरात अवेलेबल असलेल्या भाज्या टाकूनच हा भात बनवलेला आहे, पण एकदम अप्रतिम चवीचा असा झालेला आहे। तर इथे व्यवस्थित हे आपल्याला परतून घेतलेलं आहे आपण आणि याला एक छान आपण 2 ते 3 मिनिटाची छोटीशी वाफ काढून घेणार आहे, म्हणजे भाज्या व्यवस्थित छान सॉफ्ट होतील थोड्याशा। आणि इथे आपण 2 मिनिटाची वाफ काढून घेतल्यानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथे मी बघा भात शिजवून घेतलेला होता। अगदी रोजच्या वापरातलाच हा तांदूळ आहे, काही असा लांब तांदूळ वगैरे नाही, मोकळा होणारा तांदूळ नाही, जो आपल्या घरी रोज आपण खातो तो रोजच्या वापरातला तांदूळ इथे मी शिजवलेला आहे। तर इथे व्यवस्थित हा सर्व भात मी टाकून घेतलेला आहे, जवळजवळ 2 वाटी एवढा हा भात आहे। तर इथे व्यवस्थित या भाज्यांमध्ये आपल्याला चांगला असा हा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला फक्त हिरव्या मिरच्या टाकून करायचं नसेल तर तुम्ही ते हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला किंवा थोडासा पुलाव मसाला वगैरे टाकून किंवा बिर्याणी मसाला वगैरे टाकून सुद्धा हा पुलाव छान पद्धतीने करू शकतात। तर मी इथे व्हाईटच हा पुलाव ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा मस्त याला चांगलं सर्व भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त चवीचा हा पुलाव असा तयार होणार आहे। तर तुमच्याकडे भाताचे असे वेगवेगळे प्रकार आवडतात का आणि तुम्ही यातले कोणकोणते करतात हे नक्की माझ्यासोबत कमेंट करून शेअर करा तुम्ही मला। आणि त्यासोबतच बघा आमच्याकडे सुद्धा भाताचे असे वेगवेगळे छान पुलाव केलेले आवडतात मुलांना। तर सोयाबीन पुलाव, तसेच पनीर पुलाव, त्यानंतर तुम्ही मशरूम पुलाव, असे वेगवेगळे पुलाव करून मुलांना खाऊ घाला। त्यामुळे पुलावच्या नावाखाली भरपूर साऱ्या भाज्या मुलांच्या पोटात आपण म्हणजे त्यांना देऊ शकतो आणि ते आनंदाने खातात। तर इथे कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की या आळूवड्या आहेत आणि ज्या की वाफवलेल्या आहेत। सकाळी मिस्टरांच्या डब्याला केल्या होत्या, त्यातल्या 2-4 उरल्या होत्या, म्हणलं आता याचं काय करावं। तर ह्या वाफवलेल्या आळूवड्या छान मी कट करून घेतल्यात आणि ह्या पुलावमध्ये मी ॲड केलेल्या आहेत। तर इथे बघा मस्त असा हा आळूवडी पुलाव तयार झालेला आहे। तर एकदम सहज सुचली मला ही रेसिपी, म्हणून मी इथे ही ट्राय केलेली आहे। पण तुमच्या भागात किंवा तुमच्याकडे असं काही रेसिपी आहे का किंवा खरंच आळूवडी पुलाव आहे का हे मला माहीत नाही, पण सहज सुचली म्हणून मी ही रेसिपी बनवली आहे। पण चवीला एकदम भन्नाट अशी झालेली आहे। भात खाताना त्यामध्ये मध्ये मध्ये आळूवडी आल्यावर त्याची चव एकदम छान लागते। तर तुम्हाला सुद्धा जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने साधा सोपा हा आळूवडी पुलाव करून तुमच्या घरच्यांना तुम्ही खाऊ घाला। तर इथे बघा रंगही खूप छान आला आहे आणि चवही खूप मस्त आलेली आहे या पुलावला। तर एकदा याला वाफ काढून घेणार आहे मी। तर इथे बघा 2-3 मिनिटाची छान अशी वाफ काढायची आहे मस्त दणदणीत आणि त्यानंतर इथे पुन्हा एकदा याला चांगलं खालीवर करून एकत्रित करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा हा मस्त आपला पुलाव सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे। तर इथे मी आता प्लेटमध्ये सर्व करणार आहे। तर इथे मी लिंबू वाढून घेतले भातावरती छान पिळून खाण्यासाठी, त्यानंतर कांदा घेतलाय तोंडी लावण्यासाठी। तर तुम्ही वेगवेगळे सलाड सुद्धा इथे तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतात, माझ्याकडे आज नव्हते म्हणून मी फक्त कांदा घेतलेला आहे। तर इथे मस्त या ताटामध्ये वाढून घेतलेला आहे। तर असा मस्त गरमागरम आळूवडी पुलाव तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर या नक्कीच तुम्ही सुद्धा जेवायला। तर खा प्या मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही बघत राहा। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुमच्या भागात जर अशी आळूवडी पुलाव बनवत असतील किंवा ही रेसिपी कोणत्या भागात बनवत असतील तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। तर अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे, तर करून बघा। थँक्यू।